चला क्षेत्ररक्षण सजवायचंय, जास्त उशीर करू नका. आता मात्र शेवटची पंच तुम्हाला आता या ठिकाणी आम्ही सूचना करतोय, क्षेत्ररक्षण सजवा. तर वळूया त्या ठिकाणी आपण सामन्यांकडे. आता मात्र आपण बघतोय पहिला सामना संपला होता, कळंबोली विपक्ष कुडाबे, आणि त्यानंतर बराचसा उशीर. तर सांगू इच्छितो सगळ्या संगणकावरून आपण बघतो नाईटच्या मित्रांनो टुर्नामेंटचे सामने आहेत, आणि नाईटच्या सामन्यामध्ये आपण बघतो जनरेटरची व्यवस्था केली जाते, आणि हे जनरेटर डिझेलवर चालतात, आणि आजच्या घडीला डिझेलचे रेट्स खूप वाढलेत, आणि अशा परिस्थितीत तुम्ही उशिरा येता, परंतु त्याचं नुकसान भरपाई तितकीच मी म्हणेन समोरच्या संघालाही तितका प्रतीक्षा करावी लागते, साथ साथ आयोजकांचंही तितकं नुकसान होतं. तर मी विनंती करतोय की उशिरा येण्या अगोदर हॅलो तर बोलतोय या ठिकाणी आपण बघतोय सलामीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आलाय भावेश या ठिकाणी आपण बघतोय बाळू आणि संगम. इथे मात्र पहिला चेंडू जबरदस्त फटक पद्धतीने खेळलाय, फेकून दिलाय सरळ वाडिश लॉंगनच्या रिजन मध्ये गेलेला हा दणदणीत असा षटकार. चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण बघतोय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षक मायबाप यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पहिला चेंडू काय जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये खेळलेला चेंडू होता, कारण आपण बघितला असेल पहिल्या चेंडूवर प्रहार अशा पद्धतीने केला होता की ज्या पद्धतीने आपण आज बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण ऐकलं असेल, बऱ्याच ठिकाणी भजन ऐकलं असेल, संगीत ऐकलं असेल, स्वर असतो मृदुंग आणि सुराचा, तशाच पद्धतीने एक जबरदस्त नाद या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला, तो बॅट आणि चेंडूचा. माझ्या समवेत जोडले गेलेत आमचे मानस मनोरे. संगम या फलंदाजासाठी इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. तर वळतो या ठिकाणी पहिला गडी बाद झाला, तो संगम ज्याने एक षटकार लगावला होता. आपण बघितलं होतं वाडिश लॉंगनच्या रिजन मध्ये एक षटकार आपण पाहिला होता, आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतला. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतोय. पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळला होता त्यानंतर मात्र नंतरचे सगळे चेंडू
जबरदस्त कमबॅक केले गोलंदाज भावेश या गोलंदाजानं, कारण आपण पाहतोय एका बाजूला लवजी आणि प्रियांश 11 तळोजे मजकूर हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 धाबा धावफलकावर, 6 धाबा धावफलकावर. इथे मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु निराशा हाती लागतीये. बॅक टू बॅक आपण बघतोय चौथा चेंडू निर्धाव आपल्याला या ठिकाणी इनिंगमध्ये पाहायला मिळतंय. तिसऱ्या चेंडूवर विकेट गमावली होती, ती प्रियांश 11 तळोजे संघाचा आपण बघतोय. संगम बादून तंबूत परतला होता. नवीन फलंदाज आकाश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश पाटील नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्राईक एंडला मात्र बाळूनं थोडीशी निराशा केली आहे. 6 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि सहा धाबा या ठिकाणी आपण बघतोय धावफलकावर अंकित झाल्यात. आपण बघतोय मानस ज्या पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे होती, संगमने सुरुवात सुरेख केली होती, परंतु त्या सुरुवातीला कायम करता आलं नाही आणि आपण पाहिलं थोडंसं या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये अडकला. ज्या पद्धतीने पहिला षटकार आला होता त्यानंतर वाटलं होतं की सुरुवातीपासूनच प्रहार केला जाईल, सुरुवातीपासूनच हल्ला चढवला जाईल, परंतु तो हल्ला कायम करता आला नाही आणि एकूणच आपण बघतोय एक गड्याच्या मोबदल्यात 6 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रियांश 11 तळोजे मजकूर त्यानंतर लवजी हे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज कांबळे आज आपण बघतोय रात्रीपर्यंत थांबतील अशी आशा. इथे मात्र चांगला चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी बघायला मिळत नाहीये आणि एकूणच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धाबेनं आपण बघतोय 7 धाबा धावफलकावर जमा झाल्यात त्या तळोजे मजकूर संघाच्या. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, एक षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र प्रतीक्षा करावी लागली की धावसंख्येचं द्वार ओपन करण्यासाठी, कारण आपण बघितलं होतं अंकुश लावला होता, आपण जणू काय लॉक लावला होता धावसंख्येच्या गाडीला आणि तशा पद्धतीने पाहिलं 7 धाबा धावफलकावर, 7 धाबा धावफलकावर. इथे मात्र जबरदस्त ओव्हरपिच चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय सरळ वाडिश लॉंगांच्या पार, षटकार. बाळू, बाळूनं फटका खेळला होता. इथे मात्र बाळू चूक करतोय. मागील चेंडूवर षटकार आला होता, थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या हातात झेल देऊन तंबूची वाट धरली ती बाळूनं. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, बाद झालेला फलंदाज बाळू, संगम राजे त्यानंतर बाळू राजे हे दोन फलंदाज आता मात्र तंबूमध्ये जाऊन विसावलेत. आपण पाहतोय आकाश पाटील त्यानंतर अनुज मडवी. अनुज एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाज, जबरदस्त या ठिकाणी फलंदाज म्हणून ज्याची ओळख सध्याच्या घडीला बऱ्याच मैदानावर आपल्या फलंदाजीनं त्यानं चकित केलंय. आपल्या फलंदाजीनं मंत्रमुग्ध करणारा हा फलंदाज अनुज मडवी नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र यू मिस साय डेफिनेटली हिट अशा परिस्थितीने आपण बघतो आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या या फलंदाजाच्या. आकाश पाटीलला परतावं लागेल. तळोजे मजकूर संघाचा तिसरा गडी बाद.
भूषण पाटील नवीन फलंदाज भूषण पाटील माझे साथी गुणलेखक भूषण माळी आणि आपण बघतोय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रियांश 11 तळोजे मजकूर विपक्ष लवजी असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एका बाजूला असं वाटत होतं की षटकार बरस आहेत, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं या गोलंदाजांकरवी. कधी गोलंदाज भारी पडतात तर कधी फलंदाज भारी पडतात. एक तुझी बारी एक माझी बारी असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय या मैदानावर. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचा मी मनापासून स्वागत करतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय तो फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धाबेनं बघतोय आपण धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 14. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 2 षटकांच्या अंती 14 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. लवजी संघ आपण बघतोय काय तेजस ना तेजस नवीन गोलंदाज तेजस या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे सीताराम माळे या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. आपण बघतोय पहिल्या रात्रीपासून त्यांची उपस्थिती या मंचावर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपण बघितले असतील. आजच्या रात्रीला आमचा सुनील भाऊ माळी यांचा संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनपर्यंत या मैदानावर त्यांची आम्ही प्रतीक्षा करतोय. समोरच्या संघात सुनील भाऊ माळी खेळेल आणि आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र आपण प्रयत्न केला होता चेंडूला उडवण्याचा, परंतु चेंडूला थोडंसं मी म्हणेन की यॉर्क करून घेतलं या फलंदाजानं. असं वाटलं होतं चेंडू कदाचित ओरपीत जाईल, परंतु हा चेंडू निर्धाव खेळलाय. 14 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज तेजस भूषण पाटील अनुज मडवी ही जोडी खेळपट्टीवर खेळ करतीये. भूषण पाटील ऑन द स्ट्राइक. इथे मात्र आपण बघतोय धोका होऊ शकतो. फेक केली आणि दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होईल का, परंतु इथे मात्र नकार दिला. एका धाब्यावर एलबी आउट कर निशान. पाटील नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी या ठिकाणी विकेटची पडझड पाहायला मिळते. खेळपट्टीवर एखाद्या फलंदाजानं मी म्हणेन की टिकणं गरजेचं राहील, कारण एखादा फलंदाज एखादी जोडी या खेळपट्टीवर टिकून राहिली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. आपण जर 35-40 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी तर नक्कीच आपल्या गोलंदाजांना मनभर ताकद मिळेल संघर्ष करण्याची. परंतु ती ताकद मिळवण्यासाठी या ठिकाणी मी म्हणेन चांगला खेळ करणं गरजेचं राहील. परंतु बघूयात 2-3 मोठे फटके या सामन्यामध्ये तळोजे मजकूर संघाच्या गोलंदाजांची ताकद वाढवतील, परंतु ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहतोय विकेट किपर पकडण्याच्या अगोदरच इथे मात्र एक धाव सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या सिंगल धाबेनं लेग बायच्या स्वरूपाने ही धाव पाहायला मिळते. एका धाबेनं आपण बघतोय अनुज बऱ्याच दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण बघतोय ऑन द स्ट्राइक पाहायला मिळते. पहिले 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. या षटकातील धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 15. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक्स लगावलाय. चेंडूला मात्र इथे पाहायला मिळतोय हा जातोय सरळ षटकार. षटकाराने मी म्हणेन की आकार मिळालाय, कारण आपण बघतोय अनुज मडवी काय जबरदस्त फटका खेळला.
इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतो, या फटक्यात आपल्याला पाहायला मिळतोय वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. जाबा धावफलकर आता मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार मिळताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर एकूण धाबा 31 धाबा धावफलकार पाहायला मिळत आहेत आणि 31 धाबेनिशी आपण बघतोय, माफ करा 31 धाबा 31 धाबा धावफलकार पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाची सांगता या ठिकाणी बघायला मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या अंती आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 31. आता मात्र धाबासंख्येला कुठेतरी आकार मिळतोय. ज्या अनुज मडवीचं मी नाव घेतलं होतं, एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची गणना केली होती, आपण बघितलं होतं आत्ताच काही दिवसापूर्वी महाराज या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल त्याला मिळाली होती आणि एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा मैदानावर पाहायला मिळतो. तळोचे मजकूर आणि एक चांगला संघ. तर बघूयात या ठिकाणी सद्यस्थितीला आपण पाहतोय 31 धाबा धावफलकार पाहायला मिळतंय. शेवटचा गोलंदाज ओमकार या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण आपण बघतोय लवजी हा संघ बऱ्याच दूरवरून आलेला संघ होता आणि त्यांचे सपोर्टर्स असतील, पाठीराखे असतील, हळूहळू आता या ठिकाणी या मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्या पाठीराख्यांचं सपोर्टर्सचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. इथे मात्र चेंडूला खेळला होता, उडवला होता, परंतु या वेळेस पाहतोय आपण चेंडूचा जबरदस्त पद्धतीने झेल घेतला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल हेमंत पाटील. वारदोली सापोली आहे ना, बघ ना तीच आहे ना. विनंती असेल यानंतरचा सामना असेल तो एका बाजूला सापोली संघ, दुसऱ्या बाजूला बारदोली संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. सापोली आहे ना. वारदोली संघाचा संघनायक आपण यायचंय. या ठिकाणी आपण बघतोय सापोली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो. जितू पाटील नवीन फलंदाज. जितू पाटील आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाला त्या 31. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहिलं गडीबाज झाला तो हेमंत पाटील. जबरदस्त स्ट्रोक्स त्याने लगावला होता, परंतु धावत जाऊन शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं तो झेल टिपला. 31 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज ओमकार गोलंदाजी करतोय. शेवटचं स्लॉगरचं षटक त्याच्या वाट्याला आलाय, परंतु इथे मात्र जबरदस्त या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक मिळतीये ती अनुज मडवीला, ज्यानं 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. इथे मात्र अनुजने पुन्हा एकदा चेंडूला उडवले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 3-3 पोहोचलेत, परंतु एकाही क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी झेल घेता आला नाही. 3 तिघड आणि काम बिघड अशा परिस्थितीने या ठिकाणी आपल्याला ज्याचं जिवंत उदाहरण या मैदानावर पाहायला मिळतंय. परंतु 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने आपण बघतोय 33 धाबा धावफलकावर अंकित झाल्यात. गडीबाज झालेत ते आतापर्यंत विचार करायला गेलं तर 5 गडीबाज झालेत. ते तळोचे मजकूर संघाचे प्रियांश इलेवन तळोचे मजकूर आणि लवजी हे 2 संघ या ठिकाणी आपण बघतोय एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. 33 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ओमकार गोलंदाजी करतोय, परंतु त्याला सामोरं जाईल तो अनुज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होईल का? इथे मात्र चूक केली या क्षेत्ररक्षकानं. फेक कुठे करायची होती डेंजर एंडला, परंतु त्यानं नॉस्ट्राईक एंडला या ठिकाणी फेकी केली आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धाबा पुन्हा एकदा जमा केल्या जातील त्या प्रियांश इलेवन तळोचे मजकूर संघाच्या खात्यामध्ये. आणि या दुहेरीनं आपण पाहतोय 35 धाबा धावफलकावर बघायला मिळत आहेत. एक समाधानकारक टार्गेटच्या दिशेनं
पावलं नक्कीच उचललेत ती तळोजा मजकूर संघानं. असं वाटलं होतं की कमी धाबसंख्या होईल की काय, परंतु 40-45 धाबा जमा केल्या तर नक्कीच एक चेसेबल टार्गेट, एक डिफेंडेबल टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र अनुजचा दुर्दैवी या ठिकाणी आपण बघतोय खेळ संपला जातोय पायचीच्या स्वरूपाने बाद. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला तो अनुज मडवीच्या माध्यमातून. दोन षटकार, एक चौकार आणि 2 दुहेरी. जबरदस्त खेळ, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्या अनुज मडवीसाठी, कारण जबरदस्त खेळ त्यांना या मैदानावर दाखवला आणि आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचलला. मी म्हणेन धावसंख्या जमा करताना आतापर्यंत धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 35 आणि चेंडूचा खेळ झालाय तो तब्बल 4 चेंडूचा खेळ या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतो अशोक मात्रे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार या ठिकाणी प्रयत्न करतोय, हे शेवटचं षटक लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय. मोठे फटके मारू द्यायचा नाही अशा विचारानं आपण त्याला. पाणी तिथं नाही का? हा चेंडू इथे मात्र निर्धाव खेळला जातोय. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय आणि एका चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू येते तो सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे मात्र आपण बघतोय एक धावच मिळते आणि एका धाब्याने बघतोय 36 धाबा धावफलकावर जमा झालेत. तर बघतोय आपण या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी इनिंग पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 36 धाबा धावफलकावर जमा झाल्या आणि 37 धाबांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आणि इथे आपण बघतोय 36 धाबा जमा झाल्या त्या तळोजे प्रियांश 11 तळोजे मजकूर संघाच्या आणि पेनल्टी मिळाली होती ती लवजी संघाला 2 धाबांची. त्या प्लस होतील टार्गेटमध्ये म्हणजे 38 धाबा आणि 39 धाबांचं कंपल्सरी चेसिंग करावं लागेल. 39 रन्स या ठिकाणी चेस कराव्या लागणार आहेत त्या लवजी संघाला. कंपल्सरी 39 धाबा जमवाव्या लागतील, बनवाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आपण बघतोय विनंती असेल बारदोली संघ आपण प्लीज टॉससाठी यायचे. बारदोली संघ सापोली संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. मित्रांनो मी अगोदर सांगितलं होतं या ठिकाणी आपण नाईटच्या टुर्नामेंटला खेळण्यासाठी जातोय. आपण डे टुर्नामेंटमध्ये कधी कधी वाट बघितली जाते आपली, परंतु नाईट टुर्नामेंटमध्ये आपण बघतो या लाईटसाठी डिझेल खर्च करावा लागतो आणि डिझेलचा खर्च मी म्हणेन आयोजकांना त्याची नुकसान भरपाई होते. तर अशा परिस्थितीत सामने जर का चालू राहिले तर प्रेक्षकांनाही मजा येते, आयोजकांनाही आनंद होतो आणि अशा परिस्थितीत समोरच्या संघालाही वाट पाहावी लागत नाही. तर मी विनंती करेन आपण टॉससाठी लगेचच यायचंय, कुठलाही विलंब करू नका प्लीज. चला सलामीची जोडी पाठवायची आहे लवजी संघ, सलामीची जोडी पाठवा.
तर वळूयात या ठिकाणी पुन्हा एकदा या सामन्याकडे आपण पाहतोय. दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आपण बघतोय एका बाजूला प्रियांश 11 तळोजे मजकूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लवजी संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत. तर आपण बघतोय या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा, तर मी विनंती करेन या ठिकाणी आपण बघतोय कोकण विभागीय संघटक, मी विनंती करेन आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सीताराम द्वारकानाथ माळी यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभाशय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जायचंय. ज्यांच्या सौभाग्यवती आपण बघितलं असेल माजी उपसरपंच होत्या सौभाग्यवती सुजाता सीताराम माळी, त्यांचे मिस्टर सीताराम द्वारकानाथ माळी यांच्या शुभाशय आपण बघतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल. वारदोली विपक्ष सापोली हे दोन संघ एकमेकांच्या विरोधी आपल्याला खेळताना बघायला मिळतील. तर वळूयात या सामन्याकडे. आता मात्र पाहायला मिळतंय सगळ्या प्रेक्षकांचं सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या ठिकाणी पाहिलं जात आहे एका बाजूला प्रियांश 11 तळोजे मजकूर संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय लवजी जो खोपोलीहून संघ आलाय. या दोन्ही संघांमध्ये टक्कर पाहायला मिळते. 39 धाबांचं टार्गेट. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चेंडूला उडवलाय. झेल घेतला जाईल का? आणि प्रयत्न तर जबरदस्त या ठिकाणी केला होता. एफर्ट तर जबरदस्त लावले होते, परंतु 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने आपण बघतोय संघाचं स्वतःचं खातं ओपन केलं. 12वा खेळाडू कुठे गेला तो इथून लवजी संघाचा? राकेश आणि नवनाथ ही सलामीची जोडी. अल्पेश आणि नवनाथ ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश नवनाथ ही जोडी आपण बघतोय. सलामीचा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय भूषण पाटील. भूषण पाटील इथे मात्र चेंडूला पंच केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय, परंतु तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या. आणि या दुहेरीने आपण बघतोय 4 धाबा धावफलकावर जमा झाल्यात. 24 चेंडू 39 धाबांची गरज. जवळपास 10ची सरासरी राखायची आहे ती प्रत्येक षटकामागे. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय प्रयत्न करतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्याची संधी निर्माण केली होती, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरून धावत आला होता. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूने सेफ लँडिंग देखील केलं होतं आणि 2 धाबा पूर्ण झाल्या होत्या. इथे मात्र पंचांकडे बोट उंचावलाय. निशांत माळीनी बोट उंचावलाय. पहिल्या गड्याचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिला गडी बाद झालाय. अल्पेश अष्टविनायक साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर भरत माळी, त्यानंतर डीजे ऑपरेटर आपण बघतोय सार्थक माळी, भरत माळी, त्यानंतर प्रफुल्ल माळी. आमचे 2 दिवस प्रणित मात्रे हे देखील डीजे ऑपरेटिंग करत होते. आणि ज्या काही गोष्टी आणाव्या लागतात त्याच्यासाठी ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणून आपण ते उपलब्ध करून देतात. त्यांची रिक्षा. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत धन्यवाद प्रणित मात्रे उर्फ बालोजी. परंतु पाहूयात मैदानावर एक जबरदस्त या ठिकाणी खेळ रंगतोय. असं वाटलं होतं या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव घेण्याचा मानस मनामध्ये निर्माण केला होता, परंतु या ठिकाणी 3ऱ्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपाने पहिली विकेट मिळवली ती फलंदाज अल्पेशची. इथे मात्र चांगला फटका. यावेळेस चेंडू जाईल सरळ लॉंगांच्या रिजनमध्ये. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पडतोय झडतोय, परंतु स्वतःच्या संघासाठी या ठिकाणी चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण बघतोय ना, कारण या ठिकाणी व्यावसायिक खेळाडू त्यांच्या स्वतःसाठी खेळतात, परंतु इथे मी नक्कीच सांगू इच्छितो की ना कोणत्या नावासाठी ना कोणत्या पैशासाठी हे सगळे खेळाडू खेळतात, फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. आणि म्हणूनच अशा पद्धतीचा खेळ मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूंच्या या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून जबरदस्त या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळते. धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 5. इथे मात्र चांगला चेंडू बॅकफुटला मारून पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये.
निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. आमचे पंच निशांत माळी सर त्यानंतर अतुल माळी सर हे दोन पंच जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 5. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र चेंडूला उडवलं. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडूचा पाठलाग केला जाईल परंतु पुन्हा एकदा सुदैव ठरत आहे. थोडंसं या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लो झाला होता आणि तिथे मात्र मग या ठिकाणी 2 धावा मिळतील. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो. 39 धावांचं टार्गेट. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलं तर 36 धावा जमा केल्या होत्या त्या प्रियांश 11 तळोजे मजकूर संघानं, परंतु उशिरा आल्या कारणानं लवजी संघाला 2 धावांची पेनल्टी बसली होती आणि त्या ॲड झाल्या. प्रियांश 11 तळोजे मजकूर संघाच्या टार्गेटमध्ये 38 धावा झाल्या आणि 39 म्हणजे 39 रन्स टार्गेट या ठिकाणी सेट झालं होतं. या 39 रन्सचा पाठलाग करताना आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा या ठिकाणी एका गड्याच्या मोबदल्यात बनवल्यात. ते मी म्हणेन लवजी संघानं आता मात्र शेवटचे 18 चेंडू गरज असेल ती 32 धावांची. 18 चेंडू 32 धावा या मैदानावर विचार करायला गेलं तर मोठ्या फटक्यांपासून जर का वंचित ठेवलं तर हे टार्गेट देखील डिफेंड केलं जाऊ शकतं. परंतु बघूयात लवजी संघ आता मात्र खूप दूरवरून आलेला संघ आहे. तळोजे मजकूर संघ हाही खूप दूरवरून आलेला संघ आहे. दोन्ही संघांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. दोन्ही संघांना एकमेकांसाठी पहिल्यांदाच कदाचित टक्कर झाली असेल समोरासमोर. आज आपल्याला पाहायला मिळेल कदाचित ग्रामपंचायतीचे सगळेच्या सगळे सदस्य अधिकारी खेळताना पाहायला मिळतील. आमचे अविनाश गाताडे असतील, शिवाजी माळे असतील, त्यानंतर प्रफुल्ल माळे असतील, सगळे मैदानावर आपल्याला खेळताना बघायला मिळतील. तर बघतोय आपण या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. गोलंदाज हेमंत पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय ऑफस्टिकच्या खूपशा बाहेरून जाणारा चेंडू आणि पंचांनी स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. या स्वैर धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा एका धाब्याने या ठिकाणी ऍड होते. 8 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. आमचे ऋषिकेश माळी या ठिकाणी बघतोय तयार होऊन आलेत. इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकला होता. खेळपट्टीवर चेंडू घरंगळत राहिला होता परंतु फेक करेल की नाही. इथे मात्र सिंगल घेतली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. ती 2 फलंदाज नवनाथ आणि भावेश या जोडीमध्ये अल्पेश साथ सोडून गेला होता. पायचीच्या स्वरूपाने त्याला परतावं लागलं होतं परंतु नवनाथ आणि भावेश या जोडीला आता मात्र काहीतरी करावं लागेल. आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 9 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. उर्वरित चेंडून मागे आपण बघतोय इथे मात्र चांगला फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाव्यासाठीचा प्रयत्न धोका होऊ शकेल. पंचांकडे अपील केलं होतं परंतु या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल कारण आपण बघतोय दोनही संघ या ठिकाणी संघर्ष करतात. असं म्हटलं जातं की देवानं आयुष्य तर सर्वांना सारखंच दिलंय परंतु तो जास्त झिजेल तोच खऱ्या अर्थानं हिऱ्यासारखा चमकेल. आणि इथे मात्र दोनही संघ परिश्रम घेताना दिसत आहेत. इथे मात्र दोनही संघ कष्ट घेताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीने आपण बघतोय क्षेत्ररक्षण सुरेख झालं त्यानंतर धाबाही सुरेख पाहायला मिळते. धावफलकावर धाबा 11 धाबा. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खेळपट्टीवरच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 12 धाबा धावफलकावर आपण बघतोय 12 धाबा धावफलकार पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी तब्बल 39 धाबांचं टार्गेट होतं. अजूनही 15 चेंडू आणि गरज असेल 27 धाबांची. 15 चेंडू 27 धाबा. आव्हान तसं बघायला गेलं तर इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटचा या ठिकाणी संपर्क बघायला मिळत नाहीये. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निराशा हाती लागतीये. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 27 धाबांची. 14 चेंडू 27 धावा. कोणता संघ जिंकेल? प्रियांश 11 तळोजे मजकूर की लवजी हे 2 संघांपैकी कोणता संघ बाजी मारेल त्यापैकी आपण सांगू शकत नाही सद्यस्थितीला. परंतु बघतोय गोलंदाज हेमंत. इथे मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आहे. दुसरा गडी बाद झालाय तळोजे मजकूर संघासाठी आणि आता मात्र 22च्या कळीचा अंत.
कमबॅक केलाय, परंतु कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मी म्हणेन लवजी संघाला कुठेतरी या ठिकाणी फलंदाजांना चांगला कार्य करावं लागेल. असं म्हणतात की संधी तुम्हाला कधी कधी मिळत नसते, ती तुम्हाला तुमच्या कार्यातून निर्माण करायची असते. इथे मात्र या ठिकाणी स्वतःच्या संघासाठी संधी निर्माण करतील का हे फलंदाज. इथे मात्र पंचांकडे अपील केलं होतं, पंचांनी मात्र हे अपील फेटाळलंय. एक धाव या ठिकाणी जमा केली जाते खात्यामध्ये आणि मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर धाबा लागल्यात त्या आतापर्यंत आपण बघतोय 13 आणि गरज असेल ती आता मात्र शेवटचे 12 चेंडू 13च्या सरासरीनं 26 धाबा कंप्लीट करायचे आहेत. 12 चेंडू 26 धाबा आव्हान तसं बघायला गेलं तर कठीण नक्कीच असेल, परंतु 1-2 मोठे फटके या सामन्यामध्ये परत आणू शकतात ते मी म्हणेन लवजी संघाला. परंतु 1-2 विकेट आपली पकड मजबूत करून देऊ शकतात त्या तळोजे मजकूर संघाला. परंतु बघूयात काय घडेल काय बिघडेल. दोन्ही संघ या ठिकाणी कार्य करतायत. आपला संघ कशा पद्धतीने जिंकण्याचं या ठिकाणी स्वप्न मनामध्ये बाळगलंय, ते संघ स्वप्न या ठिकाणी कोणता संघ पूर्ण करेल. नवीन फलंदाज विक्रांत पाटील, नवीन फलंदाज विक्रांत पाटील ऑन द स्ट्राईक पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय नवनाथ मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे दशरथ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनापासून स्वागत. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. निर्धाव चेंडू मी म्हणेन की तुमचा या ठिकाणी दडपण वाढवेल, प्रेशर वाढवेल. 11 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 26 धाबांची. दशरथ म्हात्रे यांचं मनापासून स्वागत. आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस आहेत ते, आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत केलं जाईल आमच्या उत्कर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे. आमचं मनापासून या ठिकाणी आपण बघतोय आजची तिसरी रात्र. इथे मात्र चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? होय, या ठिकाणी पोहोचला की नाही, आणि इथे मात्र झेल घेतला जातोय. जबरदस्त विकेट मिळतीये, पुढची विकेट मिळती ती तळोजे मजकूर संघाला. सप्रेम, नवीन फलंदाज सप्रेम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र सप्रेम इथे मात्र चांगला फटका खेळला की नाही, आणि चेंडू गेलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वन बाउन्स चौकार पाहायला मिळतोय तो या फटक्यावर. कारण आपण बघतोय त्यांच्या वतीनं सामनावीराच्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचे 9 चेंडू शिल्लक होते, 22 धाबांची गरज होती, परंतु इथे एक धाव मिळतीये. आता मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळतंय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 21 धाबांची. धावफलकावर धाबा लागल्यात त्या आतापर्यंत 18 धाबा धावफलकावर लागल्यात. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 21 धाबांची गरज आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 1-2 मोठे फटके मी म्हणेन लवजी संघाला कमबॅक करून देऊ शकतात, परंतु 1-2 विकेट, 1-2 निर्धाव चेंडू आपली पकड मजबूत करून देऊ शकतात ते तळोजे मजकूर संघाला. प्रियांश 11 तळोजे मजकूर या नावानं हा संघ खेळतोय. आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. खराब टाकलेला हा चेंडू. स्वैर धाब्याचा इशारा मिळतो, आणि या स्वैर धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 19 धाबा. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल ती 20 धाबांची. शेवटचे 8 चेंडू शिल्लक, 20 धाबांची गरज. जबरदस्त चेंडू,
का सांगितलं जातं, वीरेंद्र सेहवाग नेहमीच सांगतात की क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि ते मात्र परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ती या गोलंदाजाची जितू पाटील ऑन द राईज या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 20 धाबांची. 7 चेंडू 20 धाबा. घरबसल्या जे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतात त्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता या ठिकाणी, मात्र पंचांनी या चेंडूला पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. ऑफस्टिकचा चेंडू खूपसा बाहेरून गेला होता आणि इथे मात्र स्वैर धाबेनं धावफलकावर या ठिकाणी धाबा जमा होतात. तब्बल 20 आणि आता मात्र शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 19 धाबांची गरज. आणि इथे मात्र चेंडू या ठिकाणी जातो बॅटची कडा घेऊन. पुढची विकेट मिळतीये डीजे. तर बघतोय आपण अटीतटीची लढत पाहायला मिळते. आता मात्र इथे गडी बाद झाले ते तब्बल 4 गडी बाद झालेत. ते लवजी संघाचे 4 विकेट या ठिकाणी मिळाल्यात आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील मित्रांनो आणि गरज असेल ते 19 धाबांची. 6 चेंडू 19 धाबा. शेवटचं षटक आपण बघतोय संगमच्या हातामध्ये. शेवटचं षटक या ठिकाणी देण्यात आले आपण पाहतोय. संगमच्या हातामध्ये आपण बघतोय संगमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शेवटचे 6 चेंडू त्याच्या हातामध्ये भवितव्य दिलंय. आपण म्हणतो ना म्हणा की जिंकायचे म्हटले तर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता बाहेर काढला नाही तर आपल्या जवळचा हुकमाचा एका सुद्धा वाया जातो. आणि अशा परिस्थितीत मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा आपला अस्त्र असेल त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय आणि तो अस्त्र म्हणजे संगम. पहिला चेंडू, परंतु हा पहिला चेंडू लेगस्टिक सोडून जाणारा पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. अवांतर धाब्यामध्ये वाढ होते. अवांतर धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 21. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धाबांची गरज. 6 चेंडू 18 धाबांची गरज. आपण बघतोय प्रियांश 11 तळोचे मजकूर. जबरदस्त चेंडू, कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला फक्त आपण बघतोय लेगकट या ठिकाणी आपण बघतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं आणि त्यात यशही लागलं. शेवटचे 5 चेंडू शिल्लक 18 धाबांची गरज. 5 चेंडू 18 धाबांची गरज. प्रियांश 11 तळोजे मजकूर आणि लवजी. इथे मात्र चेंडूला थोडासा शॉट ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडूला फेकून दिला. सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये हा चेंडू जातोय चौकार. शिल्लक 14 धाबांची गरज आपण बघतोय. 4 चेंडू 14 धाबांची गरज. एकाच चेंडू निर्धाव फेकला तर पुन्हा एकदा प्रेशर वाढू शकतं, परंतु बघूयात. आणि इथे मात्र आपण बघतोय चांगला प्रयत्न केला होता. 1 धाव या ठिकाणी बघायला मिळते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 13 धाबांची. 3 चेंडू. पंच बॅटकट आहे का? 3 चेंडू आणि 13 धाबांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघतोय शेवटचे 3 चेंडू आणि 13 धाबांची गरज. हा चेंडू आता मात्र निर्णायक असेल. या चेंडूवर किमान एक तरी धाव घेणं बंधनकारक राहील, नाहीतर मोठा स्ट्रोक्स तरी खेळणं गरजेचं राहील मी म्हणेन लवजी संघासाठी. तर आणि तरच या ठिकाणी आपल्या या सामन्यामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून शकतो. कारण आपण बघतो छत्रपतींच्या या राजधानीमध्ये छत्रपतींची एक शिकवण होती, राज्य छोटं का असे ना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार असं. आणि इथे मात्र आपण बघतोय या स्पर्धेमध्ये कोणता संघ आपलं अस्तित्व कायम करण्याचा प्रयत्न करेल, कोणता संघ आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. कारण आपण बघतोय ही स्पर्धा जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय आता मात्र मान्यवरांची मांदियाळी थोडी
वाढत चालली आहे, प्रेक्षकांची गर्दी पण वाढत चालली आहे आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावा. इथे मात्र चेंडूला स्वतःच्या फॉलोअर मध्ये फील्ड करून आपली पकड मजबूत केले, वर्चस्व जबरदस्त मजबूत केले. फलंदाज बाद होईल तो लवजी संघाचा. कुणाल ठोंबरे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 13 धावांची. 2 चेंडू 13 धावा. दोन चेंडू 13 धावांची गरज. इथे मात्र पाहायला मिळतंय संगम. काय जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजांना केली आहे. आणि इथे मात्र पंचांनी बोट उंचावलंय की आणि इथं मात्र पुढची विकेट मिळते. सलामीला आलेला फलंदाज नवनाथ दीर्घ प्रतीक्षेनंतर आता मात्र त्याची विकेट मिळतीये ती या संघाला. यानंतरचा होणारा सामना सापोली आणि वारदोली. नाणेफेक जिंकलेल्या संघानं लगेचच ऍक्शन मध्ये जायचं आहे. फिल्डिंग घेतली असेल तर फिल्डिंग साठी उतरायचं आणि फलंदाजी घेतली असेल तर फलंदाज उतरवायचे आहेत. कोणताही विदाऊट टाइमपास मी विनंती करेन. या ठिकाणी मैदानामध्ये लगेचच ऍक्शन घ्यायची आहे कारण आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे. हा सामना जवळ जवळ मी म्हणेन प्रियाश 11 तळोजे मजकूर संघ जिंकण्याच्या इराद्यात आहे कारण आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. आणि हा सामना जिंकलाय तो तळोजे मजकूर संघाने. अभिनंदन. लवजी संघ आपलाही या ठिकाणी हार्डलक. बराचसा प्रयत्न केला परंतु आपल्या फलंदाजाने मी म्हणेन की निराशा केली आणि या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो. या ठिकाणी हा सामना जिंकलाय तो प्रियांश 11 तळोजे मजकूर संघानं. मी विनंती करेन